यथा प्रजा तथा राजा. जशी प्रजा असते तसाच त्यांचा राजा असतो. आज बदलापूरच्या नगरपालिकेत एका सहआरोपीची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाली, म्हणून शहरभर संतापाची लाट उसळल्याचा आव आणला जात आहे. पण हा संताप खरा आहे का, की हा केवळ सोयीस्कर आक्रोश आहे? बदलापूरच्या या राजकीय अधःपतनाला जितके राजकारणी जबाबदार आहेत, त्याहून कैक पटीने बदलापूरचे ते सन्माननीय मतदार जबाबदार आहेत, ज्यांनी निवडणुकीच्या रात्री स्वतःचे इमान आणि शहराचे भविष्य नोटांसाठी विकले. 250 कोटींचा बाजार आणि सडलेली लोकशाहीचे बदलापूर मॉडेल कसे आहे ते जाणून घ्या. बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराने किमान 1 कोटी रुपये खर्च केले आहेत. असे गणित मांडले तर संपूर्ण शहरात सुमारे 200 ते 250 कोटी रुपये निवडणुकीच्या काळात वाटले गेले आहेत. ज्या मतदारांनी आपले मत 3 ते 5 हजार रुपयांना विकले, त्यांना आता साधन शुचितेच्या गप्पा मारण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही. तुम्ही तुमचे मत विकले, त्याच क्षणी तुम्ही तुमच्या लोकप्रतिनिधीला विचारण्याचा हक्कही विकला. जर राजकारण्यांनी कोट्यावधी रुपये खर्च करून खुर्ची मिळवली असेल, तर ते आता जनसेवा करायला नाही, तर त्यांची गुंतवणूक वसूल करायला आणि स्वतःचे गुन्हे धुवून काढायलाच सत्तेवर बसणार. हे उघड सत्य आहे. तुषार आपटे हे तुमच्याच मतदानातील पैशाच्या पूजेचा प्रसाद आहे असे म्हणता येईल. चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाला म्हणून शहर रस्त्यावर उतरले, रेल्वे रोखली गेली, पण त्याच प्रकरणातील संस्थात्मक गुन्हेगारीत ज्यांचे नाव आले, त्यांनाच जेव्हा सत्तेच्या सोपानावर चढवले जाते, तेव्हा तुमचा तो बदलापूर बंद फोल ठरतो. तुषार आपटे यांची निवड ही बदलापूरच्या राजकीय व्यवस्थेने तुमच्या तोंडावर मारलेली चपराक आहे. पण ही चपराक मारण्याचे धाडस त्यांना कोणी दिले? ते तुम्ही दिले. ज्यावेळी तुम्ही पैशाच्या बदल्यात बटन दाबले, त्याच वेळी तुम्ही अशा विकृतींच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले होते. आता वर्तमानपत्रांनी कितीही ओरडून सांगितले किंवा समाज माध्यमांवर कितीही टीका झाली तरी काहीही बदलणार नाही. कारण राजकारण्यांना माहीत आहे की तुमची स्मरणशक्ती अल्पजीवी आहे. निवडणुकीच्या आदल्या रात्री पुन्हा लक्ष्मी दर्शन झाले की तुम्ही हे सर्व विसरून जाल. त्यामुळे आता जे सुरू आहे त्याला अरण्य रुदन म्हणतात, ज्याचा कोणावरही काहीही परिणाम होणार नाही. बदलापूरकरांनो, भविष्यासाठी सज्ज रहा. जर तुम्हाला वाटते की शहरात बदल व्हावा, तर पहिले स्वतःच्या हाताला लागलेली लाचेची शाई धुवावी लागेल. जोपर्यंत मतदार विकला जातोय, तोपर्यंत लोकशाहीत गुन्हेगारच शिरजोर होणार. सावध व्हा. आज जर एका सहआरोपीला सन्मान मिळत असेल, तर उद्या तुमच्या घरापर्यंत हे संकट पोहोचायला वेळ लागणार नाही. बदलापूरच्या जनतेने आता ठरवायचे आहे की भविष्यात अशाच प्रकारचे धक्के खाण्यासाठी सज्ज राहायचे की पैशांच्या राजकारणाला कायमची मूठमाती द्यायची. जोपर्यंत मतदार सुधारत नाही, तोपर्यंत साधन शुचिता हा शब्द केवळ शब्दकोशातच चांगला दिसेल.